रामकृष्ण हरी. आज छानशी गवळून घेणार आहे. राग आहे काफी, ग आणि नी, गंधा निषाद कोमल आहे आणि बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. जाती संपूर्ण आहे. नेहमीप्रमाणे आपण राग, त्याचे आरोह अवरोह या ठिकाणी त्रिकोणही पाहूया आणि नंतर अभंग म्हणूया. तर आरोह अवरोह असा आहे. सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. त्रिकोण आहे. त्रिकोण अत्यंत गरजेचं आहे, कारण एखादं शेत जर नांगरायचं असेल तर नांगरून चांगलं होतं, तसा आपला जो राग आहे ह्या त्रिकोणामुळे चांगला होतो. काय आलाप तान सहज म्हणता येतात. हाताची तयारी होते, पण जेवढा फास्ट वाजवायचा प्रयत्न करायचा. आता या ठिकाणी मी मध्यम लयनी वाजवतो. सा सा रे सा, सा रे ग रे सा, सा रे ग म ग रे सा, सा रे ग म प म ग रे सा, सा रे ग म प ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध प म ग रे सा, सा रे ग म प म ग रे सा, सा रे ग म ग रे सा, सा रे ग रे सा, सा रे सा सा. वरून अंतरामधून सा सा नि सा, सा नि ध नि सा, सा नि ध प ध नि सा, सा नि ध प म प ध नि सा, सा नि ध प म ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे ग म प ध नि सा, सा नि ध प म प ध नि सा, सा नि ध प म प ध नि सा, सा नि ध नि सा, सा नि सा सा. थोडक्यामध्ये त्याचा हाताची तयारी होते, गळ्याची तयारी होती. तर आपण या ठिकाणी प्रत्यक्ष राग अभंग कसा आहे ते पाहूया. पानियास कैसी आता एक नीता, पानियास कैसी आता एक नीता, पानियास कैसी आता एक नीता, वाटेमध्ये उभा काळजासी देव, वाटेमध्ये उभा काळजासी देव, वाटेमध्ये उभा काळजासी देव. कुंभ घेऊन या करी जात होत यमुना तीरी, कुंभ घेऊन या करी जात होत यमुना तीरी, कुंभ घेऊन या शिरी जात होत यमुना तीरी, वाटेमध्ये उभा खाना काय यासी देव, वाटेमध्ये उभा खाना काय यासी देव, पानियासी कैसी आता एक नीता, पानियासी कैसी आता एक नीता, वाटेमध्ये उभा काळजासी देव, वाटेमध्ये
मनी ठेवून या करी वाजवितो श्रीहरी मनी ठेवून या करी वाजवितो श्रीहरी नाद येतो कौणे द्वारी कुठे आता पाहू नाद येतो कौणे द्वारी कुठे आता पाहू पाणी यासी कैसी आता एक पाणी यासी कैसी आता एक वाटेमध्ये जिकडे पाहावे तिकडे हरी हरी विना रीते नाही जिकडे पाहावे तिकडे हरी हरी विना रीते नाही जिकडे पाहावे तिकडे हरी हरी विना रीते नाही एका जनार्दनी मने कृष्ण कोठे पाहू एका जनार्दनी मने कृष्ण कोठे पाहू पाणी यासी कैसी आता एक पाणी यासी कैसी आता एक वाटेमध्ये वाटेमध्ये पाणी यासी कैसी आता एक पाणी यासी कैसी आता एक सारे गम मपनी धप साणी धप मग प्रेम पद निध पद सा सानी धप गरी सारे पाणी यासी कैसी आता एक सारे गरी गम गम पप मप द पद नि धनी सा सानी धप मगरी सा मप धनी सा मप धनी सा मप धनी मप धनी सा मप धनी सा मप धनी सा पाणी यासी पाणी यासी कैसी आता एक सानी सा सानी धनी नि धप ध प म प गम पद नि धप म गम पद नि धप गम प म गरी सा प्रेम पद नि धप ध सा प्रेम पद नि धप ध सा प्रेम पद नि धप ध सा सानी सा सानी धनी नि धप ध प म प गम पद नि धप म गम पद नि धप म गम प म गरी सा प्रेम पद नि धप ध सा प्रेम पद नि धप ध सा प्रेम पद नि धप ध सा सानी सा सानी धनी नि धप म प गम पद नि धप म गम पद नि धप म गम प म गरी सा प्रेम पद नि
त्यासी देई. अशा प्रकारे अभंग आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिअर नोटेशन दिलेलं आहे. आलाप, तान, चक्रधार तान त्या नोटमध्ये दिलेले आहे, त्याप्रमाणे पहा. मी गायलेलं आहे ते बराच वेळा ऐका. समजलं नसेल तर एक तान 25 वेळा ऐका, टाळ घेऊन म्हणा. आणि मग काही मला वाटतं फारसं अवघड नाहीये. नोटेशन सोपं आहे, सांगून टाकतो मी. पानियासी कैसी आता प प प प म प म म प प प प म प ध म म. पानियासी कैसी आता प प प प म प ध म म. पानियासी कैसी आता एकली जाऊ. इथे शुद्ध गांधार घेतलेला आहे सुरुवातीला, नंतर कोमल गांधार आहे. एक पानियासी कैसी आता एकली मी गगरे सा एकली मी जाऊ सारे गरे एकली मी जाऊ गगरे सा सारे गरे एकली मी जाऊ गगरे सा सारे गरे. क्लिअर आहे. वाटेमध्ये रे ग रे ग वाटेमध्ये उभा रे ग रे सा नी ग उभा रे ग रे सा नी ग उभा. काय त्यासी पद सा सा काय त्यासी देऊ रे मग मग रे देऊ रे मग मग रे. सोपं आहे. कुंभ ठेवणी या शिरी कुंभ ठेवणी या शिरी रे रे म म प प म प रे रे म म प प म प. कुंभ ठेवणी या शिरी. ओके. जात होते शुद्ध ग ग ग म म जात होते. ओके. यमुना तीरी म प म ग रे सा यमुना तीरी यमुना तीरी म प म ग रे सा. असं सोपं आहे. वाटेमध्ये नी 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 नाट्यमध्ये उभा काना धनी धप. वाटेमध्ये नी 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 धनी धप. वाटेमध्ये उभा काना काय त्या काय यासी देऊ म प ग म प प काय यासी देऊ म प ग म प प. अशा प्रकारे दुसरी दोन्ही चरण याच्याप्रमाणेच आहे. सोपी आहे. महत्वाचं म्हणजे आलाप, तान आणि चक्रधार तान शिकून घ्या. कारण एका काफी रागामध्ये ही तान आली की दुसऱ्या कोणत्याही रागामध्ये ॲडजस्ट करून ही त्या ठिकाणी म्हणता येते. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. पुन्हा पुन्हा ऐका. चॅनेल सबस्क्राईब करा. आमचे सबस्क्रायबर्स वाढवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे अभंग पोचतील. रामकृष्ण हरी.